मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव 2 देशी कट्ट्यांसह 2 कारतुसे जप्त। सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। यवतमाळ शहरातील तडीपार कुख्यात गुंडासह एक सराईत गुन्हेगाराकडून 2 देशी कट्ट्यासह 2 जिवंत कारतूस जप्त करण्यात आले। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोहारा वाघापूर बायपास मार्गावर केली। दीपक उर्फ भैया राम मनोहर यादव राहणार देवीनगर आणि प्रफुल्ल उर्फ पप्प्या नंदू रावेकर राहणार इंदिरानगर असे अटकेतील दोघांची नावे आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सराईत गुन्हेगारांची तपासणी करून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक शहरात गस्तीवर असताना गोपनीय माहिती मिळाली की तडीपार कुख्यात गुंड भैया यादव व पप्प्या रावेकर हे दोघे देशी कट्टे घेऊन रस्त्यावर फिरत आहे। या माहितीवरून पथकाने पंचासह लोहारा वाघापूर बायपास मार्गावर सापळा रचला, तेव्हा पमई लॉन समोरील संबंधित दोघे दिसून आले। पोलिसांना पाहून ते पळत असताना त्यांचा पाठलाग करून शिताफीने दोन्ही आरोपींना अटक केली। तसेच पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता भैया यादवच्या ताब्यातून एक देशी कट्टा तसेच पप्प्या रावेकरच्या ताब्यातून एक देशी बनावटीची पिस्तल, कट्टा, मॅगझिनसह व 2 जिवंत कारतूस असा एकूण 1,02,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच या प्रकरणी लोहारा पोलिसात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मुनेश्वर करत आहे। संबंधित आरोपींविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न व इतर गुन्हे नोंद आहेत। भैया यादव हा तडीपार असताना शहरात अग्निशस्त्रासह फिरत होता, मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला वेळीच अटक केल्याने होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, योगेश गटलेवार, अजय डोळे, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, इलेश राठोड, ऋतुराज मेडवे, आकाश सहारे यांनी केले।